आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय हो, तुम्ही अशा अचानक माझ्या वाटेत आडव्या का आलात? का तुम्ही सुद्धा आता लोकांची वाट अडवायला लागलायत? तू माझ्या आणि महादेवांच्या वाटेत आलीस. मला तुझी वाट अडवायची नाहीये, तर तुला वाटेतून बाजूला करायचंय. काय हो, बोला ना. अशा काय बघताय माझ्याकडे? काही नाही, मला सांगा, आमची हाक ऐकू येत असूनही तुम्ही आम्हाला टाळत का होतात? तुम्ही मला हाक मारत होता का? मी माझ्या तंद्रीत होते हो. ते काय, माझ्या धन्यानी ना कार्य सांगितलं होतं ना, ते करत असताना माझं दुसरीकडे कुठेच लक्ष लागत नाही हो. तुम्ही काय म्हणत होता? मला जरा घाई येऊ, बोला ना. मला सांगा, तुम्ही कोण आहात? मी यांची ही आहे. तुम्ही यांची ही आहात म्हणजेच नक्की कोण आहात? ते मी तुम्हाला का सांगू? सांगा की, आम्हालाही कळू द्या. तुम्ही सतत त्या म्हातार बाबांसोबत असतात ना, पण तुम्हाला त्याचं काय? हे बघा, तुम्ही घाबरले असाल तर अजिबात घाबरू नका. मी तुम्हाला काहीही करणार नाही. अहो, पण मी तुम्हाला का घाबरू? मग सांगा, तुम्ही नक्की कोण आहात? हे महादेवा, मला या संकटातून वाचवा. तुम्ही इथे या आणि मला घेऊन जा. काय विचारतीये मी? तुम्ही नक्की कोण आहात? कुठून आला आहात? आणि नक्की काय करता? अहो ऐका ना, माझ्यावर असं ओरडून बोलू नका हो. मग सांगा, तुम्ही नक्की कोण आहात? अशा अचानक कशा प्रकट झाल्या? का तुम्ही कोणी मायावी आहात? त्या बिचाऱ्या भोळ्या म्हातार बाबांना वश केलं आहे? खरे सांगा. अहो ऐका ना, मला असं काही प्रश्न विचारून भांडण सोडू नका हो. मी तुमच्या पाया पडते. तुम्ही समजता तसं काही नाही हो. थांब. उठ. तू कशाला कोणाचाही पाय पकडतेस? आपण कोणाचेही पाय पकडायचे नाहीत, हे ध्यानात ठेव. हे महादेवा, धावलात, या भक्ताच्या हाकेला धावलात. तुमची लीला अगाध आहे. स्वामी, हे बघा ना, या बाई मला जाऊ नाही देते तो. त्या मला कोणी मायावी आहे असं म्हणतायत. जाऊ दे ग. इथे काही लोक गावाचा कैवार घेण्यासाठी आलेत. त्यांच्या समोर आपण कोण? आपण सामान्य माणसं. त्यांना मायावीच दिसणार. तू चल, आपण आपल्या कार्याला जाऊ. थांबा. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ह्या बाई नक्की कोण आहेत आणि कुठून आल्यात? ऐका बाई, ती कोण का असे ना, त्याचं तुम्हाला काय करायचंय? आणि आमच्या संसारात लुडबुड करू नका. आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. महादेव, साक्षात तुमची अशी भाषा, ती सुद्धा माझ्याजवळ. हे बघा, आम्ही आमचे सुखी जीवन जगत आहोत. त्यात तुम्ही येऊन आम्हाला त्रास देऊ नका. चल का.
ठीक आहे महादेव, तुम्ही जरी सांगितलं नाहीत तरी मी माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासाठी वाटेल ते करेन, वाटेल ते. कुठे आहे तो नाद? काय होते ते? सांगा मला, सांगा काय होते ते? नाहीतर तुम्हा सर्वांस भस्मसात करून टाकेन मी. आता तो नादच मला शांत करू शकतो आहे. या शरीराची दाह पहिल्यांदा शमलेला अनुभवला आहे मी. कुठे आहे तो नाद? कुठे आहे तो नाद? कुठे आहे? कुठे आहे तो नाद? कुठे आहे? कुठे आहे तो नाद? सर्व जलप्रपात शुष्क पडले की काय? आता तो नाद निश्चितच ऐकू येईल. कुठे आहे तो नाद? कुठे आहे? मला तो नाद हवाय. काही करून मला तो नाद हवाय. काय केले तर तो नाद मला ऐकू येईल आणि माझ्या या शरीराचा दाह शांत होईल. कोणी आहे का जो या प्रश्नाचे उत्तर देईल? कोणी आहे? ये आजी आल्या, आजी आल्या. आजी चला ना माझ्यासोबत खेळाव्यास. पुत्रा, भलते सलते हट्ट करू नकोस. त्या आत्ताच बाहेरून आल्या, त्यांना विश्रांती करू दे. तुझा बाहेर खेळाव्यास. परंतु मातेचं ऐकणार नाहीस? जा. काही त्रास होतो आहे का? अस्वस्थ वाटते आहे? नाही, मग काही अमंगल घडले आहे का? मुळीच नाही. सगळं काही कुशल मंगल आहे. तुम्ही मला पुत्री मानता ना? मग सांगा पाहू काय घडले आहे ते. काहीही लपवू नका. तो जो म्हातारा आहे, जो माझ्या कार्यास प्रत्येक समयी विघ्न आणतो, त्याच्या सवे ती जी कोणी लावण्यवती आहे तिच्याबद्दल कळेनासे झाले आहे. कोण, कुठली, अशी अचानक कशी अवतीर्ण झाली? तो म्हातारा बाबा बिचारा साधा भोळा आहे. तिने त्याला वश केले आहे. तिचा निश्चितच काहीतरी हेतू आहे, परंतु त्या म्हाताऱ्या बाबास कळत नाही. पण सांगणार कोण? त्या लावण्यवतीला नक्कीच मोह माया येत असणार, अन्यथा त्या म्हाताऱ्याकडून हे असे अघटित होणे शक्यच नाही. फिरून फिरून एक विचार मनात घोंगवतो आहे. विचारू का? निसंकोच विचार. कालपर्यंत तुम्ही त्या म्हाताऱ्यास दूषणे देत होता की तो तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. मग आज असे काय घडले आहे की औचित तुम्ही त्याच्या प्रत आदर दाखवित आहात? नाही, क्रोध आजही आहे, परंतु
प्रत्येक गोष्टीचा विचार केल्यावर समजते की तो म्हातारा ही गावाला मुक्त करण्यासाठी झटतो आहे, पण त्याचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. कदाचित गाव मुक्त झाल्यावर कोणी विचारणारही नाही. लोक विसरूनही जातील कोणाच्या मार्गामुळे हे गाव मुक्त झाले. परंतु ती जी कोणी लावण्यवती आहे ती त्याला आपल्या कार्यापासून दूर करायला आलेली आहे. प्रणाम. दीर्घायुष्य हो. आपल्याला लवकरच शिवलिंगावर बेलाचा अभिषेक करायला हवा. महादेवांना बेल अतिप्रिय आहे, त्याने त्यांचे मस्तक शांत राहते. आपण बेलपत्राने अभिषेक केल्यावर महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर राहील. आपण त्वरितच अभिषेक करूया. तुम्ही जसे मार्गदर्शन कराल आम्ही तसेच मार्गस्थ होऊ. लवकरच या अभिषेकाची तजवीज करतो. हे भोलेनाथ, आता तुम्हाला प्रसन्न व्हावंच लागेल. अरे वा, तुम्ही सगळे महादेवांवर श्रद्धा ठेवून हे बिल्बपत्र आणता आहात. तुमच्या श्रद्धापूर्वक अभिषेकाने साक्षात कर्पूर गौरव भोळे सा महादेव तुमच्यावर प्रसन्न राहतील. हा दिवस दुर्मिळ आहे. अभिषेकासाठी तुम्ही प्रतिनिधी निवडला आहे ना? कोण आहे तो प्रतिनिधी? वसुधा देवी आमच्या गावामार्फत अभिषेक करतील. त्यांच्या कुटुंबाने गावासाठी भरपूर काही केलं आहे, त्यामुळे हा मान त्यांचाच. पोरी ये इकडे ये. तुमच्या बांधवांच्या संमतीने हा अभिषेक करण्याचा मान तुला प्राप्त झाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे अवघ्या गावाचे भले चिंतण्याच्या हेतूने तू अभिषेकाला बस. आपली आज्ञाप्रमाणे. कल्याण. आपल्या मार्गदर्शनाने मी संपूर्ण ग्रामासाठी भगवान महादेवाकडे साकडं घालेन. एकदा का अभिषेकाला बसली की शेवटचे बिल्बपत्र वाहेपर्यंत तुला उठता येणार नाही. एक आसनी तुला हा अभिषेक पूर्ण करावा लागेल. चला. मम भोले मम भोले हर हर महादेव. छान, चांगली सिद्धता झालेली दिसते. आपण यांना सहकार्य करायला हवं. जा, तू यां सहाय्य कर बरं. जी स्वामी, जशी आपली आज्ञा. हा घ्या बेल. जसा जसा बेल संपत जाईल तसा तसा मी तुम्हाला काढून देईन. थांब. तुला हे कार्य करण्याची संमती कोणी दिली? हा अभिषेक गावासाठी आहे. यात गावातलीच व्यक्ती सहभागी व्हायला हवी. त्यामुळे यात तुला येता येणार नाही. तुझी सावली देखील यावर पडता कामा नये, नाहीतर शिव प्रसन्न होणार नाहीत. अहो अहो बघा ना, यांनी मला बाजूला केले. तुमच्या आज्ञेवरून मी गावच्या भल्यासाठी जात होते, तर यांनी माझा सर्वांदेखत अपमान केला. अहो तुम्ही अशा रुसू नका. हा अभिषेक आम्हा ग्रामस्थांच्या हस्ते व्हायला हवा, म्हणून ते असं बोलल्या. हो हो, तुम्ही अजिबात वाईटुट्यान घेऊ नका. आम्ही आणखीन एक अभिषेक करू आणि तो आपण हस्ते करू. कृपया आजच्या प्रसंगाचे तुम्ही अजिबात वाईटुट्यान घेऊ नका. वाईट वाटून घेऊ नका. कसे? हा अपमान आहे आमचा.
शंभू महादेवाला सर्व लेकरे सारखी. मग असे असताना आम्ही हात लावल्यास हा संकल्प पूर्ण होणार नाही असे कसे? नाहीच होणार. ज्याला यातले कळत नाही त्याने मध्ये बोलूच नाही. हा त्रास इथल्या ग्रामस्थांना होतो आहे, त्यामुळे त्यांचे समर्पण इथे हवे आहे. बाकीच्यांनी मध्ये लुडबुड करू नये. लुडबुड? आम्ही काय लुडबुड केली इथे? आणि काय हो ग्रामस्थ, इथे आम्ही कसली लुडबुड केली आहे? उलट आम्ही तुम्हाला सहाय्य करण्यासाठीच इथे आलो ना. तसे नाही, त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. मग काय आहे अर्थ? आमचा अपमान करायचा आहे असं तुम्ही सर्वांनी ठरवलंय का? नाही हो बाबा, नाही. आम्ही का करू तुमचा अपमान? मग काय, या म्हातारीच्या वागण्याचे तुम्ही समर्थन का करताय? तुम्ही तिचे समर्थन करता याचा अर्थ हाच होतो की तुमची इच्छा अशीच आहे की आमचा अपमान व्हावा आणि आम्ही इथून निघून जावे. तसे असेल तर ठीक आहे, निघतो आम्ही. चल ग. तुम्ही असे जाऊ नका. आम्ही हात जोडतो, विनंती करतो, पण तुम्ही जाऊ नका. भगवान शंकर माझे आराध्य दैवत असून ते कायम माझ्या हृदयात आहेत. या म्हातारीची आणि माझी ओळख ना पाळख, ती माझ्यात आणि शिवात काय येते? ऐकलत का रे? शिव काय कोणा एकट्याचा नाही. शिव आपल्यासारख्या असंख्य भक्तांच्या हृदयात राहतात. त्यामुळे त्यांच्यावर मक्ता घेतल्यासारखे कोणी बोलू नये. ए म्हातारे, तू असे अडून अडून का बोलतेस? धाडस असेल ना तर समोर येऊन बोल. तू माझी हिंमत काढू नकोस आणि मला क्रोधही यायला देऊ नकोस. अगं तुझ्या रागाला कोण भीक घालतय? पण एक ध्यानात ठेव, महादेवासमोर साक्षात पार्वती असो वा तुझ्यासारखी थकलेली एखादी म्हातारी असो, सगळे सारखेच आहेत. मग असे असताना तू हिला बाजूला का केलेस हे प्रथम मला सांग. तिच्यामुळे पूजेत यत्किंचितही व्यत्यय आला नसता. मग तू असे का केलेस? सखे, तू या म्हातारीचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस बरे. अगं ती म्हातारी अशीच आहे, फटकळ. हे गावकरी सांगतात ना तसे आपण करू. निवांत तुझ्या हस्ते एक शिवलिंगावरती आपण अभिषेक करूया, ज्यात तू आणि गावातील इच्छुक इतर जण असतील. बरं बरं, तू आता रडू नकोस बरं. चंद्रासारख्या या निथळ चेहऱ्यावर ओघळणारे अश्रू शोभून दिसत नाहीत. तू आणि तुझ्या रूपासारखी तुझी प्रांजळ बुद्धी याची कल्पना एखाद्या फटकळ बाईला काय येणार? ए, फटकळ कोणाला म्हणालास रे? तुला बोललो. अभिषेक सोडून यांचं भलतंच सुरू आहे. मग काय, शुभकार्याची सुरुवात अशा भांडण्यानेच झाली. ह्यापेक्षा आज अभिषेक नाही केलं तरी चालेल. मग काय, शिवासमोर जर आपण भांडण केलं तर तो काय म्हणेल? गावात एकी नाही, मग कशाला आपली कृपादृष्टी ठेवा. हो हो, बरोबर आहे. आज अभिषेकच नको, आपण जाऊया घरी. ह्यांना बसू दे भांडत. आओ आओ, थांबा थांबा, आओ थांबा थांबा थांबा. असे नका करू. आपण ठरल्याप्रमाणे महादेवाला अभिषेक करून त्यांना प्रसन्न करूयात. नाही देवी, प्रत्येक वेळेस वेताळाचा प्रश्न बाजूला ठेवून हे दोघेही भांडण करत असतात. त्यामुळे मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होतो. मूळ प्रश्न जशाच्या तसाच राहतो. आम्ही यांच्याकडे बुजुर्ग म्हणून बघतो, पण हे नेहमीच लहान मुलांसारखे भांडण करत असतात. आणि आता तर त्यांनी साक्षात शिवासमोर भांडण आरंभिले. आता आम्ही ते क्षणभर देखील थांबू शकत नाही. आम्हाला आज्ञा द्या, आम्ही निघतो. कृपया तुम्ही वाईटातून घेऊ नका. आओ आओ, थांबा. वाटलं तर आम्ही जातो, पण तुम्ही थांबा. अभिषेक रद्द करू नका हो. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.
तुम्ही थांबा. या म्हातारीचं बोलणं मनावर घेऊ नका. वयानुसार तिचं रागावर नियंत्रण राहत नाही. तिला क्षमा करा. तुम्ही थांबा हो. नाही नाही, आता आम्हाला इथे थांबायचंच नाही. आओ काहीतरी सांगा ना, त्यांना थांबवा ना. हे पार्वती माते, मला क्षमा करा. महादेवांकडे मी प्रतिज्ञाबद्ध आहे, त्यामुळे मला हे असे नाट्य करावे लागत आहे. तुमच्या मनाला नक्कीच यातना होत असतील, त्याबद्दल मला क्षमा करा. हे जगत जननी, मला क्षमा करा. ए, तू कितीही मोडते घातलेस ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेव. हा संकल्प मी काही झाल्या पूर्ण करणारच, आणि त्यासाठी मला काही करायची गरज लागली ना तरी चालेल, आणि त्यासाठी काही वाटेल ते हो. चल ग.